तर राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। काही भागांना अलर्ट देण्यात आलेला आहे। नेमकं काय आहे राज्यात पावसासंदर्भातील स्थिती जाणून घेऊया। राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाचा जोर। मुंबई, ठाण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट। पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा। पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली। भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। नांदेडमधल्या विष्णुपुरी धरणात 2 दिवसात पाणीसाठ्यात वाढ। 84% पाणीसाठा झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। गोंदियातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा तसंच पुजारी टोला आणि कालीसराड धरणांमधून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील राधानगरी धरण 99% भरलं। मध्यरात्री किंवा उद्या सकाळपर्यंत स्वयंचलित दरवाजा उघडण्याची शक्यता। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना। बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसाच्या पावसामुळे शेतात साचलं पाणी। पिकांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। माळशेज घाटात पाऊस आणि धुक्यामुळे प्रवास अतिशय जीवघेणा। संरक्षक भिंती, कठड्यांवर रस्त्याच्या मधोमध रिफ्लेक्टर लावण्याची प्रवाशांची मागणी। खोपोलीतल्या पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली। सध्या नदीची पातळी 23.35 मीटरवर। खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी। नदीकाठच्या स्थानिकांना सतर्कतेचं आवाहन।